इन्शुरन्स वर्सेस इन्व्हेस्टमेंट ह्या जर दोन संकल्पना बघायच्या म्हटलं तर तुम्ही लोकांना काय गायडन्स द्याल की आधी लोकांनी काय घ्यावं? इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट तर ह्याच्यात मी सगळ्यात पहिलं म्हणेल, जोपर्यंत तुमचा इन्शुरन्स नाही इन्व्हेस्टमेंटकडे वळू नका. अच्छा. सगळ्यात पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं आहे इन्शुरन्स. ओके. एक साधं उदाहरण देतो बघा. आज एखाद्या व्यक्तीचा पगार आहे 50,000, म्हणजे तो वर्षाला किती कमवते? 6 लाख. त्यांनी अजून 20 वर्ष जरी जॉब केला म्हणजे लाईफ टाईममध्ये, तर 20 वर्षामध्ये त्याला 1,20,00,000 त्याच्या घरात येणार आहे. करेक्ट. आज जर त्या व्यक्तीला पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी 6 महिन्यांनी काही झालं, तर त्या फॅमिलीला जे मिळणार होते 1,20,00,000 ते नाही मिळणार. त्यामुळे टर्म इन्शुरन्स अतिशय महत्वाचा आहे. आज प्रत्येक व्यक्ती जी फर्स्ट टाइम जॉब करते, जॉबला लागल्या ते घराची अर्निंग मेंबर आहे. घरात 2 हजबंड वाईफ दोघे अर्नर असतील तर दोघांचाही टर्म इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी तर म्हणेल येस, 20-25 जेवढा लवकर टर्म इन्शुरन्स काढता येईल तेवढा लवकर काढा. कारण टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम तुम्ही 25-20 वर्षाचा असेल जेवढा भरताल, शेवटपर्यंत अगदी 60-80 वयापर्यंत प्रीमियम तेवढाच असतो, तो वाढत नाही. शिवाय तो भरल्यावर आपल्याला ATC टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतात. शिवाय इन्शुरन्समध्ये जे रिवॉर्ड्स आणि याचे असतं ते इंडियामध्ये तरी सध्या टॅक्स फ्री आहे. आणि आता तुम्ही माहिती, इन्शुरन्स मेडिकल असू दे, टर्म इन्शुरन्स असू दे, इट इज ऑल GST फ्री. त्यामुळे प्रीमियम पण कमी झालेला आहे. टर्म इन्शुरन्सच्या नंतर तुम्हाला दुसरा काढायचा हेल्थ इन्शुरन्स. आज जर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू केलीत, 2-3 वर्षांनी ती बघितली इन्व्हेस्टमेंट वाढते, अचानक घरात काही मेडिकल इमर्जन्सी आली, तर आज तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलचा खर्च काय. कोविड नंतर तर प्रत्येकाला कडून चुकलेला आहे. छोट्या छोट्या टेस्ट आणि ह्याच्याकरता सुद्धा हॉस्पिटलची पायरी चढली की 1.5-2 लाख सहज जातात. त्यामुळे ते एक आहे. त्यामुळे इन्शुरन्स सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही इन्व्हेस्टमेंटकडे वळा. ते सुद्धा SIPच्या माध्यमातून छोटे छोटे SIP चालू करू शकता आणि त्यानुसार पुढे जाऊ शकता.